नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील स्पेशल डिश जी हमखास दिवाळीत बनवली जाते ती आहेत गोड बोरं. तांदळाच्या पिठापासून बनवली जाणारी ही गोड बोरं आज मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे गूळ व तीळ घेतलेले आहे भाजलेले आणि सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आता गुळामध्ये पाणी घालून आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे. साधं पाणी घालायचं आहे, गरम पाणी नाही घालायचं आहे. गूळ आपण असा फोडून घेऊया. आता पिठात आपण हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. ह्याच्यात तीळ घालायचे आहेत. ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे सुकं खोबरं आपण जे वाटून घेतलेलं आहे ते आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. ते सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून झालं. आता आपण ह्याच्यात घालू 1 टेबलस्पून भरून तूप. तूप वितळवलेलं नाही आहे, साधंच असं घालत आहे मी. हे घातल्याने आपल्या बोरांना चांगले खुसखुशीतपणा येणार. आणि आपण जे गूळ घेतलेला ते मी असं गाळून घेत आहे, म्हणजे काही गुठळ्या असतील तर ते निघून जातील. आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे वेलची. मी थोडी वेलची घातलेली आहे कुटून. तुम्हाला जर त्याची चव नको असेल वेलचीची तर तुम्ही नका घालू. आता आपण ह्याच्यात गुळाचं पाणी थोडं थोडं करून घालूया आणि पीठ मळून घेऊया. सुरुवातीला मी कमीच पाणी घातलेलं आहे. सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया, कारण पूर्ण पिठाला गुळाचं पाणी लागलं पाहिजे गोडवा यायसाठी. आता हे मळून घेतलेलं आहे मी. अजून थोडंसं पाणी घालते आणि पूर्ण पीठ असं मळून घेत आहे. बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे. ह्याला आपण एक 10 मिनटं झाकून असंच ठेवूया. 10 मिनटानंतर बघा किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपलं पीठ. आता ह्याचे छोटे छोटे आपण याला बॉल्स करायचे आहेत, गोळे. थोडं थोडं पीठ घेऊन आपण असे गोळे करून घेऊया. हे पदार्थ दिवाळीतच नाही तर इतर वेळेतही तुम्ही बनवून ठेवू शकता घरी. हे सर्व गोळे करून घेतलेले आहे मी. आता स्लो गॅसवर आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत. हे तुम्ही लहान मुलांना शाळेत डब्यातही देऊ शकता. छान आता गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. जास्त वेळ असं ठेवू नका, थोड्या वेळाने लगेच हलवा, नाही तर ते सगळे खाली चिटकून जातील कढईला. बघा छान रंग यायला लागला आहे त्याला. वरून हे जे क्रॅक्स आले आहेत ना तसे येऊ द्यायचे. ह्याचा अर्थ आपले चांगले एकदम खुसखुशीत झालेले आहेत बोरं आणि आतपर्यंत एकदम पीठ शिजलेलं आहे. बस सर्व मी काढून घेते आणि बाकीचेही तसेच तळून घेते. तुम्ही बघा आता कसे झाले ते. बघा छान सुंदर रंग आलेला आहे आणि तीळ किती उठून दिसते त्याच्यात बघा. तर तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी झाले ते.